1925 की बात हो रही है। कौम ने पैगाम गौतम की जरा परवाह न की, कद्र पहचानी न उसने गौहरे यकदाना की। यानी अल्लामा इकबाल कहते हैं कि जो गौहर, हीरा मोती जिसको कहते हैं, और दानाई का यानी ये कि इंटेलिजेंस का जो गौहर था इस देश में, उसकी कद्र इस कौम ने नहीं पहचानी। इसकी कद्र पहचानी डॉक्टर अंबेडकर ने जाकर के 1956 में। यानी अल्लामा इकबाल के इस शेर के तकरीबन 40 साल बाद भगवान गौतम बुद्ध हा जगाचा एक उद्धार करता आहे। आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे। कितीही लोकांनी बोलो की लोकांनी नंग्या तलवारी घेऊन रस्त्यावर उतरावं, युद्ध करावं, परंतु युद्धाच्या ज्या वेदना असतात त्या तुम्ही जा आणि विचारा त्या सैनिकांना जे युद्धभूमीवर उतरलेले असतात। जनरल डगलस मॅकआर्थर जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा त्यांनी काय म्हटलं? वी आर नॉट वॉरमंगर्स। आम्ही युद्धाचे पुजारी नाही, तर सैनिक हा एकमेव असा प्राणी आहे जो युद्ध नको असं पुकारत असतो। आणि जर युद्ध नको असेल तर जगाला बुद्धाची गरज आहे। वंदामि भन्ते द्वारतेन कतं सब्रापराधं खमतु मे भन्ते। ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। साधु 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 साधु। बुद्धं नमामि, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, संघं नमामि। सर्वोत्तम भूमिपुत्र, मानवाचा परिपूर्ण आदर्श तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध जयंती महोत्सव 2025 हा आपण आयोजित करण्यात आलेला आहे। वैशाख महिन्याची त्रिगुणी पावन बुद्ध पौर्णिमा या नावानं ह्या वैशाख पौर्णिमेला ओळखलं जात असतं। भगवान बुद्धांचा, सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला। ज्ञानप्राप्ती वैशाख पौर्णिमेला झालेली आहे आणि महापरिनिर्वाण सुद्धा वैशाख पौर्णिमेला झाल्या कारणानं या पौर्णिमेला अतिशय बौद्ध धम्मामध्ये अतिशय मानाचं स्थान आहे। बौद्ध धम्मामध्ये या पौर्णिमेला पवित्र स्थान आहे। वैशाख महिन्याची त्रिगुणी पौर्णिमेच्या निमित्तानं अखिल नवी मुंबई संयुक्त नागरी जयंती महोत्सव समिती यांच्या वतीनं हा आजचा बुद्ध जयंती महोत्सव आपण साजरी करत आहोत।
बुद्ध जयंती महोत्सव साजरी करत असताना नवी मुंबईमधील विविध नोडमध्ये विविध विभागामध्ये सकाळी आपण अतिशय उत्साहात बुद्ध जयंतीची सुरुवात केलेली आहे आणि हा नव्या मुंबईच्या वतीनं हा आपण आजचा प्रोग्राम इथे संध्याकाळचा घेतलेला आहे। जो विविध बुद्धविहार आहेत, विविध सामाजिक धार्मिक संघटना आहेत, या संघटनेच्या माध्यमातून दिवसभर कार्यक्रम आपापल्या विभागामध्ये सुरुवात झालेले आहेत। ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आहेत। सलीम खान वरिष्ठ पत्रकार आहेत, फुले शाहू आंबेडकरी विचाराचं तेही काम करत आहेत। मॅक्सवेल लोपस संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत, अतिशय तरुण प्राध्यापक आणि संत साहित्यावरती अभ्यास करणारा प्राध्यापक म्हणून यांची ओळख आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विजेता IAS अकॅडमी या नावानं IASच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सतीश जाधव सर आहेत। हे सर्व उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत। हा दिवस फक्त सुखाचाच आहे, खुशीचाच आहे असं नाही। या दिवसामागे एक दुःख पण लपलेलं आहे। ज्या दिवशी याच दिवशी भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे। म्हणजे जिथं सुख आहे तिथंच दुःख पण असतं, हे आपणाला लक्षात ठेवलं पाहिजे। क्लिअर? मग सुख आणि दुःखांचं हे चक्र चालूच आहे। या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला ज्ञानार्जन करणं फार गरजेचं आहे, अंतर्मुख होणं गरजेचं आहे, आपल्या आत जाऊन बघणं गरजेचं आहे। आपण बाहेरची दुनिया बघतोय, फक्त तात्पुरतं आहे, फार छोटी दुनिया आहे। त्याच्यापेक्षा फार मोठं ब्रह्मांड आपल्या आत दडलेलं आहे। तो ब्रह्मांडाचा शोध घेणं म्हणजे स्वतःला ओळखणं। जेव्हा स्वतःला ओळखू आपण तेव्हा दुसऱ्यांना ओळखायचा प्रयत्न करू। मग स्वतःला ओळखण्यासाठी काही नॉलेजची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे। हे ज्ञानार्जन फार वेगवेगळ्या पद्धतीनं तथागत गौतम बुद्धांनी समस्त मानव जातीला दिलेलं आहे। आपण आर्य अष्टांगिक मार्ग बघतो, त्याचबरोबर तथागत गौतम बुद्धांनी या समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी ध्यान साधना, दॅट इज आपण त्याला म्हणतो विपश्यना, ही विपश्यना अतिशय सायंटिफिक वेनं वैज्ञानिक दृष्टिकोनातून बरोबर या सर्व मानव जातीला शिकवली। विपश्यना म्हणजे ध्यान, ध्यान म्हणजे जिथं ध्यान होतं तिथं ज्ञान मिळतंय, जिथं ज्ञान आहे तिथं सन्मान आहे। ध्यान, ध्यानातून ज्ञान, ज्ञानातून सन्मान। आता ही गोष्ट एवढी वरवर नाहीये। ध्यान केल्यानं आपल्या आत आपण म्हणजे आपल्या कॉन्शियसला आपण कंट्रोलमध्ये ठेवतो आणि सबकॉन्शियस मध्ये जातो। जेव्हा सबकॉन्शियस मध्ये जातो तेव्हा सबकॉन्शियसच्या पुढं अजून एक दरवाजा असतो, त्याला म्हणतो आपण ब्रह्मांडाचा दरवाजा। तो ब्रह्मांडाचा दरवाजा जेव्हा खोलतो तर ब्रह्मांडामध्ये सर्व गोष्टी सत्य सांगितलेल्या असतात आणि सत्याचा आपल्याला शोध होतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाच्या जागा बळकावा, म्हणजे मोठ्या पोझिशनवर जा तरच तुम्ही समाजाचं काहीतरी भलं करू शकता। तर मोठ्या पोझिशन कधी मिळतील? जर आपण मोठं विचार केलं, मोठं आवाका घेतलं, मोठं ध्येय ठरवलं, मोठं टार्गेट ठरवलं तर आपण त्या पोझिशन पर्यंत जाऊ शकतो। गप्पा मारून काही होणार नाही। तर मी दोनच गोष्टी सांगतो। एक महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाला ओळखलं कधी जाते समाजात, दोनच माणसं इतिहास घडू शकतात किंवा दोनच माणसाला समाज कायमस्वरूपी लक्षात ठेवतो। एक तर फार मोठा नेता बना किंवा फार मोठा अधिकारी बना। ही दोन लोक फार शेवटपर्यंत जाऊ शकतात, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायची यांच्याकडे ताकद असते। तर फार मोठा अधिकारी म्हणजे काय? तर संविधानाने आपल्याला दिलेलं आहे की IAS ऑफिसर, आपण नाव ऐकलं IAS IPS। मी याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो। तर अधिकारी वेगळे असतात, एक केंद्र स्तराचे म्हणजे UPSC, त्या अधिकाऱ्यांची निवड एक कमिशन घेत असते। मग सेंट्रल लेवलला UPSC असते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। स्टेटला MPSC असते, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन। जसं महाराष्ट्राला MPSC तसं कर्नाटकाला KPSC, गुजरातला GPSC, मध्य प्रदेशला MPPSC, उत्तर प्रदेशला UPPSC। म्हणजे प्रत्येक स्टेटला स्वतःचं कमिशन असतं, आयोग असते। आणि त्याचबरोबर सेंटरला एक आयोग असतं, त्याला म्हणतो आपण UPSC, केंद्रीय लोकसेवा आयोग। या दोन आयोगातला फरक कळाला तुम्हाला, एक सेंटरला आणि एक स्टेटला।
या आयोगांचं एकच फंक्शन आहे, जर स्टेटचं असो किंवा सेंटरचं असो, त्यांचं एकच कॉमन फंक्शन आहे, जस्ट टू सिलेक्ट द कॅन्डिडेट फॉर डिफरंट डिपार्टमेंट ॲज अ ऑफिसर. मग कोणते ऑफिसर आहेत? तर UPSC कोणत्या ऑफिसरचं सिलेक्शन करतंय? तुम्हाला माहिती आहे, IAS ऑफिसर, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस, IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन कस्टम सर्व्हिसेस, रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस, सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेस, अशा बऱ्याच जवळपास 23 ते 24 प्रकारच्या पोस्ट आहेत. त्या 23 ते 24 प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत, त्या पोस्टसाठी, सर्व पोस्टसाठी UPSC एकच परीक्षा घेते. त्या परीक्षेचं नाव आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, नागरी सेवा परीक्षा. ही परीक्षा 3 टप्प्यात होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलियम पास झालं तर मेन्सला जाता, मेन्स नंतर इंटरव्ह्यूला जातात. परंतु फायनल सिलेक्शनसाठी, फायनल मेरिटसाठी मेन्स आणि इंटरव्ह्यूचेच मार्क कन्सिडर केले जातात. मेन्स प्रोव्हिजन ऑफ प्रिलियम इज जस्ट टू अपियर फॉर द मेन्स ओनली. क्लिअर? म्हणजे पूर्व परीक्षेचं प्रोव्हिजन मुख्य परीक्षेला अपियर होण्यासाठी आहे. आता या परीक्षा बऱ्याच वेळेस म्हणजे बाहेर पत्रकार असतात किंवा सामान्य नागरिक असतात की UPSC फार अवघड असते वगैरे असं काय काय बोललं जात आहे. आता कसं आहे माहिती आहे का, समाजात 2-3 टाईपचे लोक आहेत. 97% लोकांना तर काहीच कळतच नाही. 97% म्हटलं मी, त्यांना देशच कळत नाही. ते चाहे डॉक्टर असो, इंजिनियर असो, CA असो, कोणी असो. देश त्यांनाच कळतंय ज्यांनी संविधान वाचलंय. देश त्यांनाच कळतंय ज्यांना आर्थिक साक्षरता आहे. म्हणजे इकॉनॉमिक लिटरसी अँड पॉलिटिकल लिटरसी ज्यांच्याकडे आहे त्यांनाच भारत देश किंवा कोणत्याही त्या देशाच्या नागरिकाला त्याचा देश कळतंय. म्हणजे तुमचा अधिकार तुम्हाला कळत नसेल, मग तुम्हाला काय ज्ञान आलं? तुम्हाला तुमचा देश कळत नसेल, देशाचा भूभाग कळत नसेल, त्याची हिस्ट्री कळत नसेल, त्याची अर्थव्यवस्था, त्याचा पैसा येतो कसा, जातो कसा, एक साधी गोष्ट, म्हणजे एवढं डिटेल नाही पाहिजे, वरवर तरी पाहिजे. बा पैसा कोण छापतो, तो पैसा येतो कसा, तो जातो पब्लिक पर्यंत कसा, तो कोण पाठवतो, कोणा मार्फत पाठवलं जात आहे, कोणत्या योजनेमार्फत पाठवलं जातं, वर असं नाही की त्याच्यासाठी ग्रॅज्युएटच केलं पाहिजे. ऍटलिस्ट तुम्हाला थोडं तरी कळलं पाहिजे. काय? राजकीय साक्षरता आणि आर्थिक साक्षरता असणं फार गरजेचं आहे. मी MPSC बद्दल काहीच बोललं नाही, UPSC पण वरवर म्हणजे 1% पण बोललं नाही. काय ऑप्शनल सब्जेक्ट असतात, essay रायटिंग काय असते, ते सगळं प्रिपरेशन कसं करायचं, म्हणजे बुक लिस्ट वगैरे काय असते, ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये उद्याच्या सेशनमध्ये बोलेल. ठाणा स्टेशन समोरच आहे. आणि सर, मी तुमच्यासमोर सगळ्यांच्या साक्षीने बोलतो, इथली कोणती मुलं असेल तर निश्चितच त्यांना 40-50 हजार रुपये मी पूर्ण डिस्काउंट देईन. 50,000 मी घेणार नाही, जी कोणती फीस असेल त्याच्यातली. आपणा सर्वांना जाणीव आहे की अखिल नवी मुंबई संयुक्त नागरी जयंती महोत्सव समिती पूज्य मदन विमल कीर्ती गुणश्री यांच्या विचारातून आपल्याला हे गेल्या वर्षी आपण सुरू केली. यामध्ये कुठल्याही संस्था, संघटना, कुठलंही बंधन नाही. जे जे कोणी बौद्ध आहेत ते बौद्ध पनवेलपासून ऐरोलीपर्यंत या विभागातील या कार्यक्रमात एकत्र येऊ शकतात. आणि त्याचा भाग म्हणून आपण गेल्या वर्षी नेरूळ या ठिकाणी तो कार्यक्रम घेतला होता बुद्ध पौर्णिमेचा. त्यानंतर आपण सिवूड्स, खारघर, बेलापूर, जुईनगर अशा अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम घेतले. आणि गेल्या वर्षी नुकताच आंबेडकर जयंती आपण बेलापूरला साजरी केली आहे. बंधुराव म्हणून आपण हा जो काही उपक्रम राबवत आहोत त्याचा मागचा उद्देश हाच आहे की बौद्ध समाज जो काही विखुरलेला आहे तो विखुरला न राहता एक संघ करण्यासाठी फक्त बौद्ध धम्म हाच माध्यम आहे. कुठलंही दुसरं माध्यम एक संघ करण्यासाठी नाहीये आणि आजच्या घडीला नाहीच नाही. आणि त्यासाठीच हा एकमेव उद्देश आहे की जेणेकरून बौद्ध समाज इथून तिथून एकत्र आला पाहिजे. हा एकमेव उद्देश ठेवून पूज्य मदन विमल कीर्ती गुणश्री यांनी हा उपक्रम आमच्यासमोर मांडला आणि आम्ही लागलीच तो शिरोधार्य घेतला आणि आम्ही त्यावर अंमलबजावणी केली. त्यामध्ये सोमकोर सर आहेत, प्राचार्य BB पवार सर आहेत, मोहन कुशलवर्धन सर आहेत, आमचे अशोक प्रज्ञावंत सर आहेत. अशा अनेक मंडळी आहे की ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि आपल्याला स्वतःला झोकून दिलं आणि नियमितपणे ह्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यावर विचार केला. आपण जर का बुद्ध धर्माचं थोडंसं बाबासाहेबांच्या भाषेत जर म्हटलं तर बुद्ध धर्म वेगळा काही नाही आहे. माणूस आणि माणसाचं माणसाशी या जगातील नातं हाच बुद्धाच्या धर्माचा केंद्रबिंदू आहे असं बाबासाहेब भगवान बुद्धांचे धम्म या ग्रंथामध्ये खंड 2 भाग 2 प्रकरण 2 मध्ये
15वी ओळ जी आहे त्या 15वी ओळीमध्ये बाबासाहेब असं म्हणतात. त्यामुळे हा एकच विचार ठेवून आपण हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात आहोत. तुम्हाला सर्वांना जाणीव आहे की गेल्या वर्षी आपण सर्व धर्माचे धर्मगुरू आपण बोलावले होते. त्याच पद्धतीने याही वर्षी आपण तुम्ही मंचावर बघत असाल ख्रिश्चन समाजाचे आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत, ओबी समाजाचे प्रभू ढोबळे साहेब आहेत, अशी अनेक मंडळे आहे. आणि अशा या माध्यमातूनच बुद्ध विचार अधिकाधिक, कारण धम्म दुसऱ्याचं काही नाही आहे. तर दुसरा माणूस, एक माणूस दुसऱ्या माणसाशी किती सहजरित्या, सहजतेनं, जवळीकतेनं, आपुलकीनं वागतोय, हाच धम्म आहे. धम्म यापेक्षा वेगळा नाही. त्यामुळं हा उद्देश ठेवून आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीविषयी माहिती सांगणार आहे ज्याने हातात तलवार न घेता क्रांती घडवली. म्हणजे एका राजकुमाराने त्याचं ऐशोआरामीचं जगणं, त्याचा त्याग केला आणि त्याने महल सोडलं आणि जंगल गाठलं आणि तेथून प्रबुद्ध हे प्राप्त केलं. बुद्धांचा धर्म म्हणजे काय? हा बुद्ध म्हणजे बुद्धांचा धर्म म्हणजे काय? धम्म म्हणजे बुद्धांचे विचार, धम्म म्हणजे बुद्धांचा आचार, धम्म म्हणजे समतेचा विचार. आणि आजच्या या युगामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच शस्त्रांची प्रगतीही झपाट्याने होत आहे. पण त्याच वेळी आपण हे विसरतो की खरा विकास हा शांतीतून, करुणेतून आणि समतेतूनच शक्य आहे. आज या जगामध्ये अहिंसा, दहशतवाद आणि युद्धांची टांगती तलवार आणि राष्ट्रांमधील संघर्ष दिसून येतो. पण या अस्थिर जगामध्ये बुद्धांनी सांगितलेला धर्म म्हणजे समता, न्याय आणि बंधुता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन संविधानाच्या मूल्यांमध्ये आपल्याला प्रत्येक माणसाला समान अधिकार दिला. त्यांनी धर्म बघितला नाही, त्यांनी जात बघितली नाही, त्यांनी भाषा बघितली नाही, तर प्रत्येक माणसाला समान अधिकार दिला. सर्वांना असं वाटतं की ख्रिश्चन धर्म हा इंडियामध्ये 400 वर्षापूर्वी ब्रिटिश आणि पोर्चुगीजच्या थ्रू आलाय. हे एक चुकीचं धारणा आहे. ख्रिश्चन धर्म 2000 वर्षापूर्वी सेंट थॉमस, येशूचा एक शिष्य होता, तो केरळला आलेला आणि त्याच्यापासून ते आपल्या भारतामध्ये ख्रिश्चन धर्म पसरायला लागला. मी ख्रिश्चन का आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो. ख्रिश्चन धर्मामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगितली जाते की तुम्ही तुमच्या दुश्मनांसाठी प्रार्थना करा, तुमच्या दुश्मनाला माफ करा आणि तुमच्या दुश्मनाला प्रेम करा. खूप कठीण आहे. तुमच्यासाठी कोणी तुम्हाला त्रास देत आहे, तुम्हाला कोणी मारत आहे, तुम्हाला कोणी तुमचा प्रॉब्लेम क्रिएट करत आहे आणि तरी पण तुम्ही त्याला प्रार्थना करायचे, प्रेम करायचे, माफ करायचे. ही गोष्ट मी येशू ख्रिस्ताकडून शिकला की तो क्रूसावरती होता, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकलेले होते, पायामध्ये खिळे ठोकलेले होते, पूर्ण रक्त निघत होतं, रात्रभर त्याला मारलं होतं, तरी पण त्या क्रूसावरती तो काय बोलत होता? हे पिता, ह्यांना माफ कर, ह्यांना कळत नाही हे काय करत आहे. आणि बुद्धांची पण हीच शिक्षा आहे ना, अहिंसा, दया, प्रेम. आज भारताला ती गरज आहे. दुसरी एक गोष्ट शिक्षण असं आहे की आपण सर्व एका शरीराचा हिस्सा आहोत. आपण सर्व इथे जिथे बसलेले आहेत ते एका शरीराचा हिस्सा आहोत. डोळे बोलू शकतात का मला कानाची गरज नाही? तोंड बोलू शकते का मला डोळ्यांची गरज नाही? हात बोलू शकतात का मला पायांची गरज नाही? हर एक शरीराच्या हर एक पार्टला दुसऱ्याची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशाचं पण असंच आहे. हे सर्व धर्म, सर्व कास्ट, सर्व रिलिजन, सर्व एकाच शरीराचा हिस्सा आहे. आपण नाही बोलू शकत ह्याची मला गरज नाही आहे, हा नको. त्याचप्रमाणे आपल्याला शरीराच्या हर एक हिस्सेची गरज आहे. त्याचप्रमाणे भारताच्या हर एक रिलिजन, हर एक जात, हर एक प्रांत यांची गरज आहे. आपण यांना नाही बोलू शकत. सो तुम्हाला जर
भारत एक मजबूत राष्ट्र बनवायचं असेल, तुम्हाला भारत एक सक्सेसफुल राज्य बनवायचं असेल, तर यू हॅव टू युनाइट. यू कॅनॉट से आय डोंट वॉन्ट दिस पर्सन हिअर. वी वॉन्ट एव्हरीबडी. आय वॉन्ट एव्हरीबडी. वी हॅव टू लव्ह एव्हरीबडी. आम्ही सर्वांना प्रेम करणं खूप आवश्यक आहे. अखिल नवी मुंबई संयुक्त नागरी जयंती महोत्सव समितीच्या नवी मुंबई अखिल नवी मुंबई बौद्धजन यांच्या संयुक्त विद्यमानाने खरंच आज हा आगळा वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे. ह्या कार्यक्रमाचे आयोजक सर्व जे आहेत आणि प्रथम प्रोफेसर व्यंकट माने सरांनी ह्या सर्वांना ही संधी उपलब्ध करून दिली. सर, खरंच हा प्रोग्राम फार विचारवंतांचा प्रोग्राम आहे. चालता बोलता त्यातला आम्हाला सुद्धा एक जरी कर मिळाला तर आमच्या जीवनाचं सोनं होईल. कारण बाबासाहेबांनीच तसं सांगितलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. परंतु त्या काळात वाघिणीचं दूध पिण्यासाठी आम्ही एवढे सक्षम नव्हतो. परंतु आता माझ्या वाघिणी पण तयार झाल्या, तर वाघ तर वाघच आहेत. तर आजच्या या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि मगाशीच आपल्या सरांनी सांगितलेलं आहे ख्रिश्चन याच्यामध्ये, मी हे सांगेल की बाबासाहेबांनी यांनी काय म्हटलेलं आहे, या रे या साऱ्या मानवानो या, या रे या साऱ्या मानवानो या, बुद्ध धम्माचा मार्ग तुम्हा आहे रे खुला. तर ह्या बुद्ध धम्मामध्ये सर्वजण आले, त्यांना सर्वांना हा जीवन जगण्याची कला आहे, जीवन जगणं कसं आहे आणि चालता बोलता धम्म कसा शिकायचा आहे आणि सर्वांना माना सन्मानाने कसं वागवायचं आहे. ह्या व्यासपीठावरून आपण सर्वांना हा संदेश देतो आणि जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जन्म ज्ञान महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला झालेला आहे. बघा, एकच तथागत होऊन गेले की एकच दिवशी त्यांना तिन्ही घटना झालेल्या आहेत. बौद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्या दोन देशामध्ये थोडासा समझोता होतो आणि युद्ध थांबतं. ही बुद्धांची क्रांती आहे, हे बुद्धांचे विचार आहेत. आणि आपण म्हणतो जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे. यासाठी आपण प्रत्येक बांधवांनी, प्रत्येक उपासक उपासिकांनी बुद्ध तत्वज्ञान या ठिकाणी अंगीकारला पाहिजे. त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आपला जीवनातील प्रत्येक क्षण हा बुद्धाच्या तत्वज्ञानाप्रमाणेच तो राहायला पाहिजे. ही जर आपण खऱ्या अर्थाने शपथ घेतली तर हे जे काही धुसर वातावरण जे पसरलेलं आहे त्यामध्ये निव्वळपणा येईल आणि ममतेचं समतेचं एक नवीन युग तयार होईल. एकमेकांचा सन्मान करणं, एकमेकाला चांगलं बोलणं. आपले ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू या ठिकाणी किती छान बोलले. बुद्धाचं तत्वज्ञान आणि ख्रिश्चन समाजाचं तत्वज्ञान येशूंचं हे सेम आहे. सगळी जी आंबेडकरी जनता आहे आणि बौद्ध जनता आहे त्यांनी वर्षातनं कमीत कमी पनवेल ते ऐरोली वर्षातनं फक्त 2दा जरी एकत्र आले तरी एक खूप मोठं परिवर्तन होऊ शकतं. उद्देश हा याचा मागचा आहे. आपण आपल्या विभागात कार्यक्रम करतो, जयंतीचे कार्यक्रम करतो, परंतु ते वेगवेगळ्या पॉकेटमध्ये करतो, विहारात करतो, मोहल्ल्यात करतो. परंतु हा सगळा जनसमुदाय एकत्रित कधी येईल तर त्यांना एकत्रित करण्याचा हा एक प्रयत्न होता. मागच्या वर्षी नेरूळमध्ये खूप मोठा पहिला प्रयोग होता तो आणि खूप खूप सक्सेसफुल झाला. जवळपास 1300-1400 लोक त्या कार्यक्रमात उपस्थित होते आणि खूप छान भरघोस त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला सगळ्यांचा. यावर्षी जसं संतोष भाईने सांगितलं की खारघर आणि बाकी ठिकाणी कार्यक्रम झालेत वर्षभर आणि हा जयंतीचा परत जो कार्यक्रम आहे तो प्राध्यापक माने साहेबांच्या सहकार्याने आणि ऐरोलीची जी जनता आहे त्यांच्या सहकार्याने इथे ऐरोलीमध्ये करण्याचं ठरलं. संख्या कमी आहे, लेट अस बी रिअलिस्टिक, परंतु काय हरकत नाही आहे. याच्यानंतर हा प्रयोग सुरूच राहणार आहे वेगवेगळ्या भागांमध्ये. मला आपण सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे की या पवित्र दिवशी जसं बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिलला झाला तो एक पवित्र दिवस आणि दुसरा म्हणजे त्रिगुणी पावन
बुद्ध पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंती, हे 2 वर्षातले तो महत्त्वाचे जे सण आहेत, जे त्याला एका महोत्सवाच्या रूपाने आपण जर एकत्रितपणे जर सेलिब्रेट केलं तर एक चांगला मेसेज समाजात जाईल. म्हणून आपण सर्वांनी यानंतर अखिल भारतीय संयुक्त नागरी जयंती समितीतर्फे जेवढे काही कार्यक्रम होतील त्यामध्ये आपण सहकार्य करावं अशी मी आपण सर्वांना आग्रहाची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये लाभलेले भिक्खू डॉक्टर आनंद आहेत. ते बेसिकली बऱ्याच लोकांना यांच्याबद्दल माहिती नसेल, मी त्यांना थोडंसं इंट्रोडक्शन करू इच्छितो की ही वॉज प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री अँड फॉर्मर डायरेक्टर ऑफ रिसर्च मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स औरंगाबाद, विच वॉज फाउंडेड बाय नन अदर दॅन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जोरदार टाळ्या होऊ द्या. भंतेजी खूप मोठे सायंटिस्ट आहेत. त्यांनी हे जे ज्याने दीक्षा घेतली भंते बनले, परंतु त्याच्या अगोदर ते ज्या कॉलेजमध्ये शिकलेत त्या कॉलेजमध्ये ते प्रोफेसर बनले आणि ते HOD पण झाले, बरोबर. आणि त्यांचे जे पेपर्स आहेत ते वर्ल्डचे जे टॉप सायन्सचे जे जर्नल आहेत त्याच्यामध्ये पब्लिश झालेले आहेत. भंतेजींनी बरीचशी पुस्तक लिहिले आहेत. त्याच्यामध्ये तथागताचा जो मार्ग आहे आणि क्वांटम थिओरी याचा त्यांनी खूप छान पद्धतीनं त्यांनी त्याला कोरिलेट केलेला आहे. सो वी आर रिअली ग्रेटफुल की एवढे विद्वान बनते आपल्यामध्ये आहेत आणि आज त्या कार्यक्रमाला आवर्जून येथे उपस्थित आहेत. सो वी आर गॅलेक्सी ऑफ डिग्नेटरीज. परत एकदा आपण सर्वांचं स्वागत करतो. परंतु याच्यामध्ये एक विशेष लक्षात ठेवायची गोष्ट आहे की याच्यानंतर जेवढे काही कार्यक्रम समितीतर्फे होतील, आमचं याच्यामध्ये कोणताच अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे वगैरे काहीच नाही, हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये एव्हरीबडी अध्यक्ष आणि एव्हरीबडी उपाध्यक्ष, करेक्ट. कोणीच कुर्सी करता भांडणारं कोणीच नाही आमच्यामध्ये, बरोबर आहे. तर म्हणून ह्या निस्वार्थपणे जेव्हा आम्ही हे कार्य करत आहोत, बाबासाहेबांचा धम्माचा गाडा जेवढं शक्य होईल तेवढं समोर वाढवत आहोत, त्याच्याकरिता आपण सर्वांचं सहकार्य मिळणं खूप आवश्यक आहे. हा संदेश मी देऊ इच्छितो आजच्या या मंगल प्रसंगी. ज्या वेळेला बाबासाहेबांना एक उचित धर्म हवा होता, तसं पाहिलं तर जे काही प्रस्थापित धर्म होते त्या सर्वांना ग्लानी आली होती. मग असला कुठला धर्म त्यांना अपेक्षित होता? तर बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, आय वॉन्ट अ रिलिजन विच ऑफर्स फ्रीडम, दॅट ऑफर्स लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जे मला देऊ शकते असा धर्म मला अपेक्षित आहे. आणि मग त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लुंबिनीच्या वनामध्ये सिद्धार्थचा जन्म झाला. राजघराण्यामध्ये तो वाढत होता. कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. मग त्याचं लग्न देखील झालं यशोधरेबरोबर, मुलगा देखील झाला. आणि मग जशी एक सर्वपरिचित एक गोष्ट सांगितली जाते की त्याने मृत्यू पाहिला आणि मग त्याला परमसत्याची ओढ लागली आणि त्याने सर्व काही एका रात्रीमध्ये सोडून दिलं. बाबासाहेबांनी एक दुसरी कथा सांगितलेली आहे आणि ती मला आजच्या दिवशी खूप प्रासंगिक वाटते. कपिलवस्तूच्या बाजूला अजून एक राज्य होतं, कोलिया म्हणून. कोलिया आणि शाक्यगणांचं शत्रुत्व झालं होतं रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून. आता नदीचं पाणी वाटप आणि युद्ध, इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. अशा वेळेला त्या शाक्यगणाच्या विरोधात उभा ठाकला तो एकमेव सिद्धार्थ. तो म्हणतो आम्हाला युद्ध नको, हम जंग ना होने देंगे. समोर सगळे विरोधक बसलेले आहेत आणि त्यावेळेला त्याला नगर त्याग करावा लागला. सिद्धार्थने नगर त्याग केला आणि त्यानंतर काय झालं, सगळी लोक आली एकत्र. त्यांनी निदर्शनं केली
गांधींच्या अगोदर सत्याग्रह तिथे झाला होता. त्यांनी निदर्शनं केली आणि राज्य व्यवस्थेला त्यांच्या पुढे नमावं लागलं. जिथे युद्ध होणार होतं तिथे शांततेचा करार झाला. आणि मग सिद्धार्थला बोलावणं पाठवलं की आपल्या इच्छेप्रमाणे सगळं काही झालेलं आहे, युद्धाला विराम लागलेला आहे. परंतु तो देखील सिद्धार्थ होता. ज्या गोष्टीसाठी त्याने नगर आणि राजत्याग केला होता ते ध्येय परम सत्याच्या प्राप्तीमध्ये परावर्तित झालं होतं. आणि मग तो पुढे निघाला. त्याने खडतर तपस्या केली, पण परम सत्य काही मिळेना. आणि एक दिवस तो ग्लानी येऊन पडला होता. त्या दिवशी सुजाताने त्याला थोडीशी खीर त्याच्या मुखात टाकली आणि त्याला या परम सत्याची जाणीव झाली की परम सत्य जे असते ते खडतर मार्ग आणि सुखासीनता याच्या बरोबर मध्ये जाणार असते. आणि मग तो बसला, तपस्या करायला बसला आणि आजच्याच दिवशी त्याला ब्रह्मसत्य प्राप्त झालं. अनेक जाती संसारम संधा विसम अनिबिसम गहकारम गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः गहकारम दिक्ठोसी पुनः गेहम नकाहसी सब्बाते फासुका भग्गा गहकुटम बिसग खतम बिसंग खारगतम चित्त तन्हानम खयमज्जका. बुद्धत्व प्राप्त झाल्याबरोबर भगवान बुद्धांनी हे उद्गार काढले. मी नेहमी खरं तर भगवान बुद्धांना माझ्या भाषणामध्ये जेव्हा त्यांचा संदर्भ येतो तेव्हा महाबुद्ध असं म्हणत असतो. मला काही लोकांनी प्रश्न केला, हे महाबुद्ध कोण? आणि मग महाबुद्ध जर सिद्धार्थ असतील तर मग बुद्ध कोण? सिद्धार्थने प्रत्येक प्राणी मात्राला एक आशावाद दिला की तुम्ही प्रत्येक जण बुद्ध असू शकता, आपण प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो. मग हा आशावाद ज्या बुद्धाने दिला तो बुद्ध महाबुद्ध नव्हे का? त्या महाबुद्धाने असं सांगितलं की या घर बांधणाऱ्याच्या शोधामध्ये मी कितीतरी जन्म घेतले आणि ते जन्म कुठल्याही प्रकारची फलप्राप्ती न करता व्यर्थ गेले. आणि मग मी पुन्हा पुन्हा जन्म घेतच राहिलो, या जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये अडकून गेलो. पण आता हे घर बांधणाऱ्या मी स्वतःच तो ब्रह्मस्वरूप बुद्ध झालेलो आहे. आता या घराचा काना कोपरा आणि त्याचा मुख्य बुरुज देखील तुटून पडलेला आहे. आता त्या दुःख मरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त झालेलो आहे, कारण मी संबुद्ध झालेलो आहे. आणि मग त्याने 4 आर्य सत्य सांगितली. कुठली आर्य सत्य? जग हे दुःखाने भरलेलं आहे. तुमचा जन्म होतो, दुःख आहे. तुमचा मृत्यू होतो, दुःख आहे. तुम्हाला आजारपण येते, दुःख आहे. प्रत्येक गोष्टीत दुःख आहे. आता तुम्ही म्हणाल जन्मामध्ये दुःख कसं? आईला अतोनात वेदना होतात, दुःख आलं. मुलाचा जन्म होतो, तिला चिंता लागते, मुलाचं आरोग्य कसं राहील, चिंता, दुःख आहे. मुलगा शाळेत जाऊ लागतो, दुःखच आहे, चिंता आहे. अभ्यास व्यवस्थित करेल का? अभ्यास करत असेल मग तिच्या मनात दुःख असते की तो सगळ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ कसा असेल. माणसाची तृष्णा, माणसाची हाव इतकी भयानक आहे, इतकी विशाल आहे की त्यामुळे माणूस हा दुःखाचा अविभाज्य भाग आहे. भगवान बुद्धांनी हेच आर्य सत्य मांडलं की जग हे दुःखाने व्यापलेलं आहे. मीराबाईंनी देखील हेच म्हटलं, सब जग कूडो कंटक दुनिया दर्द ना कोई पछाणे हो. हे मीराबाईंनी देखील आर्य सत्यच मांडलं. पुढे बुद्ध काय म्हणतात? पण त्या दुःखाला कारण आहे. हा कार्यकारण भाव. कार्यकारण भाव देण्याचं पहिलं काम जे केलेलं आहे, वैज्ञानिक काम कुठल्या द्रष्ट्याने केलं असेल तर तो द्रष्टा महाबुद्ध आहे. पुढे जाऊन ते म्हणतात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, पण दुःखाला पूर्ण विराम देखील आहे, निरोध देखील आहे. दुःख थांबवता येऊ शकते. आणि दुःख कसं थांबवावं? तर अष्टांग मार्ग हे दुःख थांबवण्याचं साधन आहे. मग गौतम बुद्ध अष्टांग मार्ग देतात. अष्टांग मार्ग काय सांगतो? सर्वप्रथम सम्यक दृष्टी. आता सम्यक दृष्टीबद्दल बोलायचं झालं की आपण जे पाहतो ते सर्व चांगलं असावं.
वाईट गोष्टी आपण पाहू नयेत असं सम्यक दृष्टी मार्ग सांगत आहे. मग येशू ख्रिस्तानी बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचा डोळा जर तुम्हाला पाप करायला उद्युक्त करत असेल तर तो डोळा फोडून टाका. असा डोळा फोडून टाकल्यामुळे जर माणूस बुद्ध झाला असता तर जे जे अंध आहेत ते सगळे बुद्ध असले असते. भगवान गौतम बुद्ध काय किंवा महामानव येशू ख्रिस्त काय, हे सर्व ज्या नजरेची गोष्ट करतात ती मनाची नजर आहे, मनचक्षु आहेत. त्या मनचक्षूंनी आपण जे जे सुंदर आहे, महत्तम आहे, त्या गोष्टीचंच दर्शन घ्यायला पाहिजे. पण कसं शक्य आहे? मग त्यासाठी आपल्याला दुसऱ्या अष्टांग मार्गावर जायला लागते, सम्यक संकल्प. आपल्याला सुंदर विचार करायला पाहिजे की मला माझ्या जीवनामध्ये जे जे करायचं आहे ते सुंदर, पवित्र आणि सत्याला अनुसरून जे आहे तेच करायला पाहिजे. तो सम्यक संकल्प. मग येतो सम्यक वाक. आपण जे जे बोलतो ते सत्याला धरूनच असायला पाहिजे. कधी काळ आपण ऐकतो लोक बरीच शिवी देत असतात. आता शिवी दिल्यामुळे पुढच्या माणसावर काहीही परिणाम होत नाही. मानसशास्त्राने दाखवून दिलेलं आहे की जो शिवी देतो त्याच्याच मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे सम्यक वाक. मग सम्यक कर्म, सम्यक कम्मा, की जे जे आपण काही कर्म करतो ते देखील चांगलं असावं. आपल्या उपजीविकेचं जे साधन असते ते देखील सम्यक असावं, सम्यक आजीविका. रविदास नावाचे उत्तरेकडील संत होऊन गेले. ऐसा चाहू राज मिले सबको अन्न, छोट बडो सब सम वसय, रविदास रहे प्रसन्न. असं म्हणून समतेचं राज्य काय असावं की प्रत्येक मनुष्य त्याला अन्न मिळायला पाहिजे. घोटभर पाणी, घासभर चारा, मायेचा उबारा, मिळो सर्वा, हे त्यांनी इतक्या सुलभ भाषेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. संत तुकाराम, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, यामध्ये त्यांनी समतेचाच मार्ग दिला. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोच भगवंतांची मूर्ती. हे परमसत्य आपल्या साधू संतांनी सांगितलं. येशू ख्रिस्तांनी पण तेच सांगितलं. काय असत मातरमेया यत फ्रत्रस्मयी, कोण माझे भाऊ, कोण माझी भगिनी, जो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ आणि ती माझी भगिनी. समतेचा विचार आपल्या साधू संतांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो विचार आज आपल्याला त्याचं आचरण करायचं आहे. आणि त्याचं आचरण आपल्याकडून व्हावं, तो सम्यक व्यायाम आपल्याकडून घडावा, प्रति क्षणाला आपल्याला त्याची जाण असावी. त्यामुळे मी आज गौतम महाबुद्धाचा हा अष्टांग मार्ग आज इथे अधोरेखित केला. भगवान गौतम बुद्ध हा जगाचा एक उद्धार करता आहे. आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे. कितीही लोकांनी बोलो की लोकांनी नंग्या तलवारी घेऊन रस्त्यावर उतरावं, युद्ध करावं, परंतु युद्धाच्या ज्या वेदना असतात त्या तुम्ही जा आणि विचारा त्या सैनिकांना जे युद्धभूमीवर उतरलेले असतात. जनरल डग्लस माकआर्थर जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा त्यांनी काय म्हटलं? वी आर नॉट वॉर मंगर्स. आम्ही युद्धाचे पुजारी नाहीत, तर सैनिक हा एकमेव असा प्राणी आहे जो युद्ध नको असं पुकारत असतो. आणि जर युद्ध नको असेल तर जगाला बुद्धाची गरज आहे. दोस्तों, आप लोग जनगण मन के साथ एक और तराना सुनते होंगे, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुलें हैं उसकी, वो गुलसिता हमारा. और सही बात यह है कि जनगणमन से ज़्यादा समझा जाता है वो, इसलिए कि वो उस ज़बान में जो ज़बान हम जानते हैं. तो जिस शायर ने ये तराना लिखा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, उसका नाम डॉक्टर मोहम्मद इकबाल था. और उन्होंने महात्मा गौतम बुद्ध पर भी एक कविता लिखी. यानी आप समझिए कि 1938 में डॉक्टर इकबाल का देहांत हो गया. तो उन्होंने ये जो कविता लिखी है ये 1925 के आसपास की बात है.
लंबी कविता है, उसका समय नहीं है। उसके 2 शेर मैं सुनाऊंगा आपको। अभी हमारे लोपेश साहब बहुत अच्छी शायरी सुना रहे थे और बहुत अच्छे अंदाज में सुना रहे थे। तो मेरा भाषण सुनने के बाद आपको लगेगा कि उनका भाषण कितना अच्छा था, इसलिए कि जब आप टूटी फूटी सड़क पे चलने के बाद फिर प्लेन सड़क पे आते हैं तो आपको लगता है कि हाँ भाई, या आप जब अच्छी सड़क से टूटी फूटी सड़क पे जाते हैं तो आपको लगता है कि वो सड़क कितनी अच्छी थी। तो अल्लामा इकबाल कहते हैं कि कौम ने पैगाम गौतम की जरा परवाह न की। ये 1925 की बात हो रही है। कौम ने पैगाम गौतम की जरा परवाह न की, कद्र पहचानी न उसने गौहरे यकदाना की। यानी अल्लामा इकबाल कहते हैं कि जो गौहर, हीरा मोती जिसको कहते हैं, और दानाई का यानी ये कि इंटेलिजेंस का जो गौहर था इस देश में, उसकी कद्र इस कौम ने नहीं पहचानी। इसकी कद्र पहचानी डॉक्टर अंबेडकर ने जाकर के 1956 में। यानी अल्लामा इकबाल के इस शेर के तकरीबन 40 साल बाद इस गौहर की जो है वो कद्रदानी की जाती है, उसका जो महत्व है उसको समझा जाता है। लेकिन अल्लामा इकबाल उस वक्त इसको समझ गए थे। उन्होंने अपनी शायरी में कहा था, एक और शेर मैं उसी कविता का सुनाना चाहता हूँ। वो कहते हैं, आह शूद्र के लिए हिंदुस्तान गम खाना है, आह शूद्र के लिए हिंदुस्तान गम खाना है, दर्द इंसानी से इस बस्ती का दिल बेगाना है। इंसान का दर्द ये बस्ती महसूस नहीं करती है। और इतना कुछ हो जाने के बाद भी आज भी ये शेर मुख्तलिफ, जब हम खबरें पढ़ते हैं, दर्दनाक खबरें, तो हमको लगता है कि आज भी इसकी कसक बाकी है। दोस्तों, ये जो प्रोग्राम है अगर 15 दिन पहले हो जाता या पिछले हफ्ते जो युद्ध हुआ है वो 15 दिन बाद हो जाता, तो ये जो टॉपिक हमारी बेटी ने हमारे सामने जिस पे अपने विचार व्यक्त किए कि जगाला युद्ध न को बुद्ध हवा, इतना ज़्यादा प्रासंगिक नहीं होता। लेकिन मैं सबसे पहले शुक्रिया अदा करता हूं डोनाल्ड ट्रंप साहब का कि उन्होंने शनिवार को अचानक एक जादू की छड़ी घुमाई और सीज फायर हो गया। अगर वो नहीं होता तो आज शायद पुलिस एडमिनिस्ट्रेशन हम लोगों को हमारे इस परमिशन के बारे में भी ढुलमुल हो जाता। लेकिन शनिवार को जंग बंद हो गई और फिर आज हम जो है इस कार्यक्रम को कर रहे हैं। और सच्ची बात यह है कि इस दुनिया को जो है वो जंग नहीं बल्कि युद्ध की नहीं, बुद्ध की ज़रूरत है, अमन की ज़रूरत है, शांति की ज़रूरत है। डॉक्टर बाबा साहब अंबेडकर का जो संदेश था वो था शिक्षा और उसके बाद संगठन और उसके बाद संघर्ष। तो अगर हम सिर्फ शिक्षा प्राप्त करें और अच्छी अच्छी नौकरियां प्राप्त करें बहुत अच्छी बात है, लेकिन अगर हम संगठित ना हो तो हमारी शिक्षा हमारे काम नहीं आएगी। संगठन के बारे में बताया अभी कि अलग अलग जगहों पर आप लोग पिछले साल कई और प्रोग्राम किए थे, इस बार यहाँ कर रहे हैं और इसलिए मैदान में प्रोग्राम कर रहे हैं ताकि सारे लोग एक जगह जमा हो, संगठित हों। लेकिन दोस्तों, बाबा साहब अंबेडकर ने यह भी कहा कि सिर्फ संगठन भी जो है वो काफी नहीं है। अगर संगठन हो और वो संघर्ष न करे, अगर वो इस दुनिया से अन्याय को खत्म करने के लिए लड़ाई न करे, तो वो उद्देश्य प्राप्त नहीं हो सकता जिसके लिए कि डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने अपना पूरा जीवन जो है वो लगा दिया था। तो मैं चाहता हूं कि हमको ये पूरा जो संदेश है ये अपने सामने रखना चाहिए। संविधान की बात, संविधान मेरे टॉपिक का हिस्सा है, शीर्षक का हिस्सा है और दुनिया का सबसे बड़ा लिखित
संविधान भारत का संविधान है, लेकिन ये कि इसकी जो प्रस्तावना है उसके बारे में कुछ बातें मैं आप लोगों के सामने रखना चाहता हूं। देश के इस संविधान के प्रस्तावना में जो पहला शब्द है वो है न्याय, इंसाफ। और इसमें क्लैरिफाई कर दिया गया है। लोग जो है वो इंटरप्रेट कर देते हैं कि न्याय का मतलब ये है और न्याय का मतलब वो है। कुछ लोग तो ये कहते हैं कि मनुस्मृति सबसे बड़ा न्याय है, लेकिन हमारे संविधान में ये बात क्लियर कर दी गई कि न्याय का मतलब सामाजिक न्याय, जो मेरा टॉपिक है आज का, आर्थिक न्याय और राजनीतिक न्याय। मुझसे कहा गया कि सलीम राजनीति की बातें कम करना, तो मैं ऐसी कंट्रोवर्शियल बात नहीं करूंगा, लेकिन समाज राजनीति के बगैर अधूरा है, तो थोड़ी बहुत तो राजनीति की बात हो जाएगी। और यहाँ जो न्याय की बात है उसमें भी राजनीतिक न्याय की बात है। अगर राजनीतिक न्याय नहीं होगा, अगर कास्ट सेंसस नहीं होगा, उसके हिसाब से सब लोगों को उनका हक नहीं मिलेगा, तो आप समझ लीजिए कि इस समाज में इंसाफ कायम नहीं हो सकता, इस समाज में न्याय कायम नहीं हो सकता। और जिस समाज में इंसाफ नहीं होता है, जिस समाज में अन्याय होता है, उसमें अत्याचार होता है। तो अगर हम अत्याचार से मुक्ति चाहते हैं तो इसके लिए ज़रूरी है कि न्याय कायम हो। प्रस्तावना का दूसरा जो पार्ट है वो है स्वतंत्रता। स्वतंत्रता क्या है, इसको भी जो है वो एक्सप्लेन कर दिया गया है। पहली स्वतंत्रता विचार की, सोचना। मेरी राय है, कोई मुझ पर जबरदस्ती नहीं कर सकता, ना मैं आप पे जबरदस्ती कर सकता हूं, ना आप मुझ पे जबरदस्ती कर सकते। इस्लाम में ये तालीम है, ला इकराह फी दीन, दीन के मामले में कोई जबरदस्ती नहीं है। हर आदमी को अपने मर्जी के मुताबिक दीन, अपने मर्जी के मुताबिक धर्म के अपनाने की और चलने की आज़ादी है, अभिव्यक्ति की। जिस चीज़ को मैं सही समझता हूँ वो आपके सामने बोल सकूं। मुझको डर नहीं लगे कि मैं यहाँ से उतरूंगा तो मुझको जो है वो एक गाड़ी खड़ी होगी और ले जाके पुलिस स्टेशन में मेरे खिलाफ कोई ना कोई मुकदमा हो जाएगी और वकील साहब को आना पड़ेगा मुझको छुड़ाने के लिए। ऐसा डर नहीं होना चाहिए। और विश्वास की, इसका ताल्लुक भी धर्म से है, विश्वास और धर्म। उपासना की, आजकल मसला ये है कि कुछ लोग कहते हैं कि हर मंदिर, हर मस्जिद के नीचे मंदिर ढूंढना ज़रूरी नहीं है, शिवलिंग ढूंढना ज़रूरी नहीं, लेकिन उनकी बात कोई नहीं मानता। वो कौन लोग हैं वो आप अच्छी तरह जानते हैं। अब देखिए, आज हम तथागत गौतम बुद्ध को याद कर रहे हैं, लेकिन गया में जहाँ पर उनको निर्वाण मिला था, आज वो गया का जो है वो मंदिर भी आज़ाद नहीं है और इसके लिए जो है वो आंदोलन किया जा रहा है। आप सब इसको जानते हैं। तो ये जो है कि भाई हम जो है वो उपासना करेंगे और जो हमारी उपासना की जगह होगी उसका नाम ज्ञानवापी है, तो इसका मतलब है कि वो मंदिर है, ऐसा नहीं होगा। उसको जो है वो आप बौद्ध गया के नाम पे उसके अंदर अपने लोगों को बिठा देंगे, जैसे कि इसमें बिठाया जा रहा है औकाफ में, तो वो नहीं चलेगा। ये बात जो है वो हमारे प्रस्तावना में लिखी हुई है, ये बात हमको याद रखना चाहिए। तीसरी चीज़ जो है वो समानता की है। समानता के बारे में लोग बोलते हैं कि भाई रिजर्वेशन की वजह से, आरक्षण की वजह से समानता खत्म हो जाती है। वो लोग जो ये बात बोलते हैं वो ये नहीं जानते कि हमारे कॉन्स्टिट्यूशन में समानता के आगे क्या लिखा हुआ है ब्रैकेट में। वहां लिखा हुआ है कि स्थिति और अवसर, अगर सब लोगों को की स्थिति बराबर हो, अगर सब लोगों को बराबर अवसर मिले, तब तो आरक्षण की जरूरत नहीं है। लेकिन एक स्कूल में तो ब्लैक बोर्ड भी नहीं है और दूसरी स्कूल में जो है वो व्हाइट बोर्ड पे पढ़ाया जा रहा है, तो ये बराबर का अवसर नहीं है। तो जो बच्चा ब्लैक बोर्ड के बगैर पढ़ता है उसको आपको आरक्षण देना पड़ेगा, तभी समानता होगी, उसके बगैर समानता नहीं होगी। आपण बघतो की हा जो स्टेज आहे हा तथागत बुद्धाचा स्टेज आहे की या स्टेजवर एक
ख्रिश्चन धर्मीय व्यक्ती येऊन बोलू शकतो, एक मुस्लिम धर्मीय व्यक्ती बोलू शकतो, मी हिंदू आहो एक हिंदू धर्मीय व्यक्ती बोलू शकतो. म्हणजे बुद्ध हा बुद्ध सर्वांना बोलवणार आहे. बुद्ध हा सर्वांना बोलवणार आहे, या माझ्यासोबत या. बुद्धाने कधीच क्लेम केला नाही की माझी पूजा करा म्हणून. बुद्धाने म्हटलं मी फक्त मार्गदाता आहो, मी तुम्हाला मार्ग दाखवतो, पण त्या मार्गावर तुम्हाला चालावं लागेल. अत्तदीप भव, स्वतःचा स्वतः प्रकाशमान व्हा. त्याच्यामुळे बुद्धाला जेव्हा आपण बघतो, जेव्हा आपण वेगवेगळ्या धर्मामध्ये जेव्हा त्या धर्मातील महत्त्वाच्या व्यक्तींना बघतो, तेव्हा त्यांना आपण धर्मपुरुष म्हणून बघू शकतो किंवा बघत असतो. पण माझ्या दृष्टिकोनातून जो तथागत बुद्ध आहे तो धर्मपुरुष नसून तो समाज पुरुष आहे. तो तुमच्यासारखा माझ्यासारखा या समाजातला एक व्यक्ती आहे आणि त्याचं आपल्यासारखं जीवन आहे. आताच आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की ते शाक्य आणि कोलीय, जे शाक्य लोकांनी म्हटलं की या नदीच्या पाण्यावरून कोलीय लोकांसोबत संघर्ष करावा, पण त्या कोलीय लोकांमधलीच त्यांची पत्नी होती. त्या नदीच्या त्या काठच्या ठिकाणावरून त्यांची पत्नी तिथली, म्हणजे मी जर का युद्ध करायचं कोणाशी करायचं, माझ्या मिसेसच्या भावांशी त्यांच्या नातलगांशी युद्ध करायचं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला हे मंजूर नाही, आणि मला हे मंजूर नाही जेव्हा सगळीकडे वातावरण युद्धाचं असतं त्यावेळेस मला हे मंजूर नाही हे म्हणण्याला खूप धाडस लागतं. ते धाडस त्यांनी केलं. आमचे मित्र इस्माइल भाई यांचा मला फोन आला की साहब बहुत वातावरण गंभीर है, आप भी कुछ बोलना चाहिए. तर मी त्यांना म्हटलं युद्ध वगैरे नहीं होगा. ते म्हणे नाही वातावरण तो ऐसा ही है. तर खरं म्हणजे जे आतंकवादी होते त्या आतंकवाद्यांचे जे स्टेशन्स होते त्याच्यावर फक्त आतंकवादी म्हणून झालेला तो एक हमला होता. आणि मी म्हटलं देशामधलं जे वातावरण आहे, या देशामधलं जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये म्हणजे आपण पण वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये वगैरे असाल तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं की जसं काही दोन धर्मामधलं धर्मयुद्ध पेटवायचं आहे. पण ते फक्त व्हॉट्सॲप वॉर पुरतंच होतं, रस्त्यावर काहीच घडत नव्हतं. कारण की या देशातला जो सामाजिक मागासवर्गीय हिंदू, सामाजिक मागासवर्गीय मुसलमान, सामाजिक मागासवर्गीय ख्रिश्चन ह्यांना सगळ्यांना माहीत आहे की आम्ही सगळे बांधव आहोत, आम्ही मूलनिवासी आहोत, आमच्यामध्ये कधीच युद्ध होणार नाही. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं, तरी ते बोलले की कुछ तो बोलो. म्हणून मी माझं एक थोडं यूट्यूबवर जे काही म्हणणं होतं, कारण त्यांनी म्हटलं की आप ओबीसी सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष है, आप भारत के 52% लोगों के प्रतिनिधि हो, आपने बोलना चाहिए. म्हणून मी त्यांना काउंटर करण्यासाठी माझ्या यूट्यूबवर सांगितलं की धर्म विचारून लोकांना मारलं असं जर का म्हणण्यात आलं तर मग जे आताच आधीच्या व्यक्तींनी म्हटलं, त्यांचं नाव मला वाटते शहा होतं, त्या घोडेवाल्याचं सादिक शाह ना, शाह आदि, तो शाह हिंदू में भी है और शाह मुसलमानों में भी है. अगर हिंदू शाह फेल हो जाता है तो मुस्लिम शाह काम में आता है. बरोबर आहे. जे त्या शाहनी केलं त्यांनी बंदूक धरली तर त्या दुसऱ्या आतंकवाद्याने केलं, त्या शाहला गोळी मारली. जर का तो धर्म म्हणूनच जर का हत्या करायला आला होता तर त्यांनी त्या शाहला गोळी का मारली, माझा हा प्रश्न आहे.
म्हणजे हे जे आतंकवादी असतात हे एक नंबरचे डरपोक असतात. पूर्ण पोकळ असा बासा दिसतो की नाही, बासा आपल्याला वाटतं खूप मोठं झाड आहे पण ते पूर्ण आतून पोकळ असतं. तर त्याची बंदूक धरल्यावर दुसऱ्या आतंकवादीने त्याला गोळी मारली शहाला. मी त्या YouTube मध्ये म्हटलं की जब अपने जान पे आती है तो कोई धर्म गिरम नहीं देखता, अपनी जान पहिले देखता. त्यांनी आपले जीवन बघितलं आणि मारून टाकली गोळी. म्हणजे एक जर का फार मोठी साजिश या देशामध्ये कोणी प्लॅन करत असेल तर त्या पूर्ण साजिशला त्या एका माणसाने फक्त बंदूक धरली आणि त्याची हत्या झाली. तर असं म्हणता येत नाही की हिंदूंची हत्या झाली. हिंदूंची हत्या झाली, मुस्लिमांची हत्या झाली, त्यात एक ख्रिश्चनाची सुद्धा हत्या झाली, भारतीयाची हत्या झाली, त्यात एक नेपाळी व्यक्तीची सुद्धा हत्या झालेली आहे. म्हणजे जगातल्या मानवतेची हत्या झालेली आहे. त्याच्यामुळे त्या जे प्लॅन होतं त्याच्यामध्ये एक अनप्लॅन ऍक्टिव्हिटी जी झाली ती एकटी ऍक्टिव्हिटी माणुसकीची होती की कोई किसी को अगर मारा है तो मैं नहीं देख सकता, मैं बंदूक पकडता हूं. हेच काम जेव्हा मुंबईवर अटॅक झाला होता तेव्हा आमचा एक कॉन्स्टेबल ओंबळे यांनी केलं होतं, बरोबर आहे. ओंबळेंनी त्या कसाबची बंदूक धरली आणि पूर्ण छाताडावर पूर्ण आपला छाती फुटेपर्यंत ऍक्च्युअली तो धरून राहिला, म्हणून कसाब पकडण्यात आला. कसाब पकडण्यात आला आणि आपण सांगू शकलो की कसाब हा पाकिस्तानी आहे आणि आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर हे प्रूव्ह केलं की हे पाकिस्तानचं आतंकवादी कृत्य आहे. आणि म्हणून आपलं जे मॉरल होतं, जे नैतिकता होती ती खूप वरची होती. तर हे जे भारतीय शहा किंवा भारतीय ओंबळे हे खरे भारतीय आहेत. त्यांनी हा विचार केला नाही. त्यांनी हा विचार केला की कारण त्या शहानी काय विचार केला की त्याच्या आधी 2 वर्ष 23 आणि 24ला 25 लाख लोक तिथे टुरिस्ट म्हणून गेले होते आणि या वर्षीचा आकडा हा 2.5 कोटीचा होता. सर 10 गुना. त्या पाकिस्तानला भीती वाटली की ज्या मुलांना आपण आतंकवादाच्या नावाखाली 5,000 आणि 10,000 घेऊन जातो त्या मुलांना स्वतःच आता सीझन मध्ये 50,000 1 लाख रुपये मिळत आहेत. काश्मीरमध्ये राहणारी लोक मध्ये आता 25 लाख कुठे आणि 2.5 कोटी कुठे, 2.5 कोटी लोकांकडनं उत्पन्न होणार होतं काश्मीरला. तर त्यावेळेस त्यांनी आपल्या जे घर आहे त्या घरामध्ये एखादी रूम हॉटेल म्हणून बनवली आणि तिथे गेस्ट ठेवलेत. काही लोकांनी तर आपलं पूर्ण घरच हॉटेल बनवलं आणि ते कुठेतरी दूर जंगलात जाऊन राहायला लागले. एवढं टुरिझम येत होतं. म्हणजे जो मनसुबा होता पाकिस्तानचा तो पूर्णपणे फेल झाला. त्या शहानी सांगितलं हम तुम्हारे साथ नहीं है, हम भारत के साथ है और भारत के लिए मैं मरना पसंद करूंगा मगर तुम्हारे साथ नहीं आऊंगा. हा मेसेज त्या एका व्यक्तीच्या मृत्यूमधून आणि ते कसं एका प्लॅन ऍक्टिव्हिटीमुळे अनप्लॅन झालं. तिथे तुम्हाला माणुसकी दिसते. माणुसकी अशीच असते. माणुसकी इन्स्टिंक्ट असते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी हे जे सगळं षडयंत्र करणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांना फेल केलं हे आपण समजून ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की या देशामध्ये 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म दिला, पण या देशाच्या मातीमध्येच बुद्धच बुद्ध आहे. या देशामध्ये तुम्ही कुठेही खोदकाम करा तुम्हाला अशोकाचे स्तंभ मिळतात. तुम्ही भूमियानाला जर का गेले तर तिथे त्या बुद्धाचा जो स्टॅच्यू होता, मूर्ती होती, ती तालिबानी लोकांनी त्याच्यावर तोफा टाकल्या. म्हणजे पण आपल्याला एव्हिडन्स काय मिळतं की अफगाणिस्तान पासून तर काश्मीर पर्यंत जो आणि बुद्धाच्या कित्येक वर्षानंतर येणारा जो सम्राट अशोक आहे तो जेव्हा कलिंगची लढाई बघतो, कलिंगची लढाई बघितल्यावर तो म्हणतो आपल्या सैन्याला घेऊन की बाबा रे चलो आपण युद्धस्थळी जाऊन. तर तो त्याचा अमात्य म्हणतो कशाला, तो म्हणतो जाऊ. तेव्हा जेव्हा तो जातो आणि जेव्हा तो बघतो की तिथे जे लोक मरून पावलेले आहेत त्यांच्या आया त्यांच्या बायका हक्साबक्षी रडून राहिल्या आणि त्या म्हणून राहिल्या सम्राट अशोकाला तू यांना मारला आम्हालाही मार. एका महिलेने त्या आतंकवाद्यांना म्हटलं तसं ना की तुम्ही मेरे पती को मारा मुझे भी मारो. हे पाहून सम्राट अशोकाने विचार केला की हे चुकीचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला जो हिंसेनंतर जो अहिंसेचा मार्ग मिळाला. सम्राट अशोक हा तिथपर्यंत फक्त
कलिंग जिंकला होता, पण जेव्हा त्यांनी प्रेमाचा मार्ग घेतला तेव्हा त्यांनी अफगाणिस्तान पासून तर काश्मीर पर्यंत पूर्ण देश काबीज केला. यू आर सो लकी. म्हणजे तुम्ही लोक आपण खूप भाग्यवान आहोत की बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्म दिला. लकीएस्ट ऑफ ऑल इन द वर्ल्ड आर द बुद्धिस्ट पीपल ऑफ इंडिया. आणि तुम्हाला नवल वाटेल, माझ्याकडे क्लिप्स आहेत. अमेरिकन बाई एवढ्या एवढ्या लहान पोरांना शिकवते जय भीम. अँड दोज स्मॉल बॉईज देअर आपल्यासारखे नाहीत, माझ्यासारखे नाहीत. दिस काइंड ऑफ थिंग्स. ब्राऊन स्किन नाही, गोरे. हा आपला पोरगा नाही का तुझ्यापेक्षा गोरे. तोही आपल्याला नाही. मी नंतर सांगतो तो गोरा काय आहे ते. हे आपले नाहीत लोक. आपले म्हणजे आपलेच आहेत, ह्युमन बिईंग्स आहेत, पण आपल्यासारखे दिसत नाही. दोज यंग स्मॉल बॉईज दे से जय भीम लाईक दिस. आणि मग ती बाई बाबासाहेब शिकवते. दॅट लेडी हू इज अ टीचर, शी इज नॉट इंडियन, शी इज अमेरिकन. शी ते बाबासाहेब शिकवते. आणि आता ॲडव्होकेट साहेबांनी जसा धम्म दिसते ना, हे सांगितलं तुम्हाला थ्रू लिगॅलिटी, थ्रू कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला बाबासाहेब जो सांगितला, इट वॉज द बुद्ध ॲक्च्युअली हू इन्फॉर्म्ड बाबासाहेब टू पुट in Indian constitution the total Buddha. And that's why Baba Sahib says in his last speech, they म्हणतात की look, don't think that I have taken these principles from French Revolution. तुम्ही असा विचार करू नका की ही माझी तत्व, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रटर्निटी, जस्टिस हे सगळे मी फ्रेंच रेव्होल्युशनमधून घेतलं, असा विचार करू नका. No, I took these principles from my master, the Buddha. हे बाबासाहेब. And total constitution, सगळे पिनल कोड, सगळे आता बरेचसे ॲडव्होकेट्स आहेत सगळे. ऑल पिनल कोड इज ऑन. म्हणजे जो पंचशील तोडेल त्याला पिनल कोड, म्हणजे पिन लावणे नाही, पण ते पिन लावण्यासारखंच असते वेगवेगळ्या पद्धतीचं. सो ऑल पिनल कोड, जर तुम्ही पंचशील तोडलं, यू आर आयदर इन द जेल ऑर सम तुम्हाला सगळ्या शिक्षा माहीत आहेत. मला माहीत असतात बऱ्याचशा गोष्टी, पण मला सांगताच येत नाही. अर्थात मी तुमचा आभारी आहे की तुम्ही असे स्पीकर आणले की ज्यांनी खूप चांगलं सांगितलं. इवन मॅक्सवेल इज व्हेरी वेल. मॅक्स इज नॉट, आय वॉज थिंकिंग ही इज नॉट वेल, बट ही इज मॅक्सवेल. मॅक्झिमम वेल. मॅक्स मीन्स मॅक्स in mathematics. Max means maximum. So he is maximum well. His mind is maximum well. तो गातो एवढा चांगला, पण म्हटलं तू एवढा चांगला गातोस म्हणजे मला माहित आहे तू कोण आहेस. मग तू म्हणाला हो, तुम्हाला कसं समजते. म्हटलं भिक्खू कशासाठी झालो. पण भिक्खू म्हणजे अंधश्रद्धा शिकवणारा भिक्खू नाही. आय एम नॉट दॅट भिक्खू. आय एम साई. बुद्ध जसे होते, बुद्ध वॉज द ओनली फर्स्ट मॅन इन द वर्ल्ड. तो म्हणतो मी तुमच्यासारखा जन्म घेतला, जसं तुम्ही आईच्या पोटी जन्माला तसं मी माझ्या आईच्या पोटी जन्मलो. अँड यू ऑल कॅन बिकम द बुद्ध. त्यांनी म्हटलं मॅक्सवेलने. बराच वेळेला येतो. ज्ञानी लोक आहेत. आय एम प्राऊड ऑफ यू ऑल. तुमच्या सगळ्यांचं मी काय आभारी आहे, कारण मला सांगण्यासाठी काही ठेवलेलं नाही तुम्ही. मी एकच वाक्य म्हणू शकतो की जे मला म्हणायचं होतं ते तुम्ही सगळ्यांनी सांगितलं. आता मला एवढंच बोलायचं आहे. बुद्धा वॉज द फर्स्ट सायंटिस्ट ऑफ द वर्ल्ड देन अँड नाव. आता तुमच्या मागच्या 20 वर्षाचे जेवढी नोबेल प्राइजेस आहेत ते सगळे बुद्धाच्या थिअरीवर आहेत. सगळेचे सगळे. मे इट बी इन फिजिक्स, मे इट बी इन मॅथमॅटिक्स, मे इट बी इन केमिस्ट्री, मे इट बी इन एनी सब्जेक्ट इन द वर्ल्ड. सगळं बुद्ध. कारण ही सेज आय एम अ मॅन लाईक यू. आणि ही डझंट बिलीव्ह इन गॉड. ते देवावर विश्वास ठेवत नाहीत, आत्म्यावर ठेवत नाहीत. त्यानंतर कशावर ठेवत नाहीत अजून? देव मानत नाहीत, आत्मा मानत नाही. अजून पुनर्जन्म मानत नाहीत. व्हेरी गुड गर्ल. तुम्ही एवढ्या कशा चांगल्या बौद्ध झाल्या वाटते. सो बुद्ध वॉज द फर्स्ट सायंटिस्ट ऑफ द वर्ल्ड. दॅट हॅज बीन प्रूव्ड नाव. आणि मी यांना नेहमी उदाहरण सांगतो. 2022चं जे नोबेल प्राईज आहे, वन अमेरिकन, जर्मन आणि वगैरे, तिघांची नावं गुगलवर गेलात आताच लिहून येतील. पण माझं बोलणं झाल्यावर पहा, नाही तर आताच पाहायला लागाल. सो एन्टँगलमेंट बुद्धाने त्या काळात सांगितले एका गाथेत की मी इथे जे विचार करतो तो तिथे. नाव लाईक सपोज आय थिंक ऑफ माय फ्रेंड हिअर ऑर हिअर, आणि हे अमेरिकेत आहेत. आय गो इन टू हिज ड्रीम. मी त्यांच्या स्वप्नात जातो आणि उठतात ते आणि आपल्या पोरीला सांगतात किंवा मिसेसला बाजू असतील तर की बघ मला त्यांची आठवण आली आणि मला कळत नाही की त्यांची आठवण कशी आली. आणि मग माझा फोन सकाळी त्यांना पोहोचतो. उशिरा जातो इंडियन असल्यामुळे. म्हणजे अमेरिकन असेल ते लवकर जातो, इंडियन असल्यामुळे उशिरा जातो.
स्वप्न देखील. सो द रिझन बिंग त्यांच्या लक्षात नाही आलं. रिझन बिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपण अजूनही मागे आहोत. सो एन्टँगलमेंट इज द फिनॉमिनन. वेन आय स्पीक my waves, my electrical waves, they all go to the waves to the person I'm talking to, who is in America. And so that's why they say all phenomena is entangled. म्हणजे माझा electron of the body or brain is connected to any electron in the universe, in any galaxy. त्या बाईला सायन्स जास्त माहिती आहे. बाई मला कशाला बोलायला लावलं. थँक्यू, व्हेरी गुड गर्ल, गुड सायंटिस्ट. ओके देन, दिस इज व्हॉट द बुद्धा वॉज. आणि भगवान बुद्धाचा धम्म मुद्दाम ते म्हणतात की मी तुमच्यासारखाच आहे. माझ्यात जे बीज आहे कशाचं, बुद्धत्वाचं, ते तुमच्यात आहे. दॅट अपार्ट, देव, आत्मा, देर इज नो आत्मा. कम ऑन, फाइंड आउट, एक्सपिरियन्स. भगवान बुद्ध म्हणतात कालाम सुटतात कालामान्नो. काय कमालीचे बुद्ध होते. माझंही ऐकू नका. भगवान बुद्ध म्हणतात माझंही ऐकू नका. आणि मग ते म्हणतात माझा तोच धम्म. यू नो हू द मंक इज. बाबासाहेबांनी काय सुंदर वाक्य केली जी बुद्धाने केली होती. बाबासाहेब म्हणतात हू इज अ मंक. अ फ्रेंड. पहिलं वाक्य अ फ्रेंड. दुसरं वाक्य फिलॉसॉफर. अ फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड अँड द सर्वंट ऑफ द सोसायटी. जे जीसस क्राइस्ट म्हणतात. मला माहीत आहे, मी ख्रिश्चन शाळेत होतो. मला ख्रिश्चन शाळेत होतो पण सगळ्या ख्रिश्चन हा बुद्धिस्ट पोरगा माझा मुलगा असं म्हणायचे. आणि एका मुसलमानाच्या घरी 20 वर्ष होतो मी, काजी साहब के पास. मेरे को बहुत प्यार किया उन्होंने, बच्चे ही समजते थे. भगवान बुद्धाकडे 10 दिवसाचे लोक यायचे, 10 दिशेतून भिक्खू जायचे लोकांना सांगायला. आणि मग ते बुद्ध धर्म वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचं. आता जसं सांगितलं जातं तसं. इट्स नॉट अ रिअल धम्म दॅट इज बिंग टॉट टू अस. त्याही काळात तसंच होतं. बाबासाहेबांनी फक्त बुद्धाने धम्म देऊन अतिशय आपल्यावर उपकार केले. दॅट इज द रिअल ओरिजिनल बुद्धा ही गेव अस. ओके. नाव त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की इकडून भिक्खू येतो तिकडून भिक्खू येतो, तो असा सांगतो तो असा सांगतो, म्हणते तुमचा खरा धर्म कोणता. आणि बाबासाहेबांनी मग 270 पानावर बुद्धानी धम्माच्या पीई सोसायटीने 1982 साली जो छापला तो मराठीत ग्रंथ बुद्धानीच धम्म, 270 पानावर. ह्या अटी जो धम्म पाळतो तो माझा धम्म, बाकीचं कोणाचंच ऐकू नका. दिस इज द रियालिटी ऑफ द धम्म. जो धर्म तर्काला धरून असेल तोच माझं वचन किंवा तोच माझा धर्म. इफ इट इज बेस्ड ऑन लॉजिक अँड रिझनिंग, दॅट इज माय धम्म. दुसरी अट लावतात भगवान बुद्ध. ज्या शिकवणीत तुमचं आणि इतरांचं कल्याण आहे ती माझी शिकवण. मग तिथे तो माणूस पाहत नाही या धर्माचा की या रंगाचा की असं नाही. तो मॅक्सवेल असो की कामवेल असो, ओके, और मंक असो. तिसरी अट भगवान बुद्ध म्हणतात की मी 2 गोष्टी अनुभवल्या. एक अनुभवलं ह्याच्यासाठी की तुमचं दुःख नष्ट व्हावं, आणि त्याही गोष्टी मला कळल्या की ज्या दुःखाशी संबंधित नाहीत, जसं ते आता प्रूव्ह होत आहेत नोबेल प्राईजमधल्या. परंतु तुम्ही त्याच गोष्टी माझ्या ऐका की ज्याच्यामुळे तुमचं दुःख कमी होईल. अशी शिकवण जो भिक्खू सांगेल, असा माणूस सांगेल, ती माझी शिकवण, तो माझा धम्म. आणि ती शिकवण खरी फक्त एकाच माणसाने दिली आपल्याला. त्यांचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. And that is true. And I go for him, the advocate who said, I am the first Indian and the last Indian. You know, to unite you all, he said, look, whatever your religion may be, tumcha religion kahi asu det, but you are Indian first and you are Indian last. If you go with this, you are united. म्हणून बाबासाहेब म्हणतात, educate. जसं साहेबांनी सांगितलं तरी मी म्हणतो, educate. Agitate म्हणजे संघर्ष करा, एकमेकाला मारा असा अर्थ नाही. Agitate means bring energy in you. Activate your energy and then use your energy for. ये साहब ने बोला है क्या आपका नाम? खान साहब. खान साहब भी अच्छा बोले, लेकिन मैं बीच में गया, वो अध्यक्ष उसने रखते कि बीच में भी जाना, ऐसे लोगों को रखते. ओके. सो नाउ ह्या 3 अटी ज्या धम्माला लागतात, ज्या धर्माला लागतात, तो खरा माणुसकीचा धर्म आहे. आज भगवान बुद्धांच्या जयंतीनिमित्त आरवली या ठिकाणी नवी मुंबई संयुक्त नागरी जयंती महोत्सव समितीच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा आहे की बुद्ध धम्माच्या माध्यमातूनच समाज हा बौद्ध समाज एकसंघ व्हावा आणि बाबासाहेबांनी जे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे जे सांगितलेलं आहे ते भदंत विमल कीर्ती गुणश्री यांच्या माध्यमातून कमीत कमी बौद्ध समाज तरी या
जयंतीच्या निमित्ताने किंवा बुद्ध धम्माच्या माध्यमातून एकत्रित येईल त्या उद्देशाने हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की बोधिसत्व मिशन म्हणून भंतेजी भदंत विमल कीर्ती गुणश्री यांनी जे मिशन हे केलेलं आहे, सुरू केलेलं आहे आणि त्याची एक पुस्तिका पण तयार करण्यात आलेली आहे की जेणेकरून बौद्ध समाज हा एकत्रित येऊन एकसंघ समाज दिसावा आणि संपूर्ण समाजाला बाबासाहेबांचं बुद्ध धम्म आणि भगवंतांची शिकवण ही लोकांपर्यंत जावी आणि लोकांनी संपूर्ण नवी मुंबईच्या वतीने एकत्रित येऊन आपली बौद्ध समाजाची एक शक्ती दाखवावी, एकत्रित येऊन बौद्ध समाज या पद्धतीनं भगवान बुद्धांच्या धम्माप्रमाणे जीवन जगतो हे लोकांना कळावं या उद्देशाने आपण हा कार्यक्रम ऐरोली या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी अनेक ठिकाणची म्हणजे पनवेलपासून ते ठाण्यापर्यंत आणि नेरूळ वाशीपर्यंत या सर्व ठिकाणची लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सहभागी होऊन या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलेला आहे। अखिल नवी मुंबई संयुक्त नागरी जयंती महोत्सव समितीतर्फे मागच्या एका वर्षापासून आम्ही ह्या प्रयत्न करत आहोत आणि आमचे मार्गदर्शक आहेत आदरणीय भंते विमल कीर्ती गुणश्रीजी। त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही मागच्या वर्षी नेरूळ येथे बुद्ध पौर्णिमेचा म्हणजेच बुद्ध जयंतीचा एक भव्य कार्यक्रम केलेला। याचा मागचा उद्देश एकच आहे की नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये विहारांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये सोसायटीजमध्ये कार्यक्रम होतात, परंतु समाजानं कधीतरी एकदा याची गरज आहे की नाही आहे। तुम्ही विचार करा की आपण एकत्र कधी येणार। म्हणून बुद्ध जयंतीला मागच्या आम्ही हा प्रयत्न केला तेव्हा भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाला, खूप छान मिळाला। जवळपास 1400-1500 लोकांची उपस्थिती होती पनवेल ते ऐरोलीपर्यंत। नवी मुंबईतील सर्व भागातील लोक आले होते आणि खूप छान कार्यक्रम झाला होता। आम्ही याच्यामध्ये मुख्यतः एक काम करतो की जे विभिन्न धर्माचे जे धर्मगुरू आहेत किंवा चांगले वक्ते आहेत, ओबीसी समाजाचे वक्ते आहेत किंवा जे संविधानावर बोलू शकतात, ते आपली मांडणी करतात। ते मांडणी हे करतात की बुद्ध धम्मामध्ये आणि बाकीच्या धर्मामध्ये काय साम्य आहे, धम्म कसा चांगला आहे आणि धम्माची शिकवण बाकीच्या धर्मांनी कशी काय ती घेतलेली आहे आणि त्यानुसार ते आपला संदेश देत आहेत। तर मूळ जो आहे सनातन धम्म आहे, तथागत भगवान बुद्धाचा धम्म आहे, तो जवळपास 250 जवळपास वर्षाचा आहे, 250 मोर दॅन 2500 इयर्स। तर हा जो धम्म आहे ह्या धम्माच एक असा आहे की जे आपण सर्वांना एकत्रित करू शकतो। म्हणून यावर्षी आम्ही ऐरोली नवी मुंबईमध्ये इथे श्रीराम विद्यालय आहे तिथे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आणि इथल्या लोकांची खूप छान त्या सहयोग मिळाला लोकांचा आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम झाला। तर याच्यामध्ये जेवढे वक्ते बोलवले होते, आम्ही एक मुस्लिम समाजाचे एक चांगले वक्ते होते, संविधानाबद्दल ज्यांना जाणकार आहेत चांगले, एक ख्रिश्चन धर्माचे एक यंग वक्ते आहेत त्यांना आम्ही इथे बोलवलं होतं की जे संत साहित्याबद्दल खूप छान बोलले आहेत आणि ओबीसी जे सेवा संघाचे प्रदीप ढोबळे साहेब आहेत त्यांना आम्ही इथे इन्व्हाइट केलं। तर हे सर्व धर्म सभा होणं हे खूप गरजेचं आहे कारण की विभिन्न धर्मामध्ये विभिन्न पंथांमध्ये एक आपसी सामंजस्य असणं, एक दुसऱ्याला समजणं हे आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे आणि हे आपल्या देशाकरिता आपल्या देशामध्ये शांती, सहिष्णुता, बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये ह्या अशा ज्या आम्ही जे प्रयत्न करतो त्याचा खूप महत्त्वाचा वाटा याच्यामध्ये आहे। तर मला असं वाटते की वी शुड कंटिन्यू दॅट अँड एव्हरीबडी ऑल वी शुड डू टू इन्व्हाइट other people from different religions and हा एक चांगला संदेश जो आहे सामाजिक सौहार्दतेचा हा लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे। गेल्या 5 दिवसापासून हा कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू होती। पावसाचा दिवस, पाऊस चालू झाला होता। कार्यक्रम इथे घ्यायचा की कुठे घ्यायचा हा प्रचंड आमच्या कार्यकर्त्यापुढे विचार चाललेला होता। निसर्गानं साथ दिली आणि कार्यक्रम पुन्हा इथे घ्यायचं ठरलं। कार्यक्रम घेत असताना बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं
हा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि त्या दृष्टीनं हा कार्यक्रम सर्व सरातील लोकांच्या सहकार्यानं घेण्यात आलेला आहे. नवी मुंबईच्या लोकांच्या बौद्ध लोकांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमामध्ये आमचे लाला मोरे असेल, बाळासाहेब डोळस असतील, अशोक पगारे आहेत, कुशल वर्धन आहेत, त्याचप्रमाणे सोमकुवर साहेब आहेत, असे विविध मोहन साहेब आहेत, विविध अशा बौद्ध समाजाच्या लोकांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून सहकार्य केलेलं आहे. आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे घेण्यात आलेला आहे. जे नावाजलेले भारत देशामध्ये जे नावाजलेले व्याख्याते आहेत, जे समतावादी चळवळीमध्ये काम करणारे व्याख्याते आहेत, समतावादी विचाराचा प्रचार प्रसार करणारे व्याख्याते आहेत, ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये समतावादी विचाराचा प्रचार प्रसार करणारे वक्ते होते आणि अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी विविध सरातील या इथे ऐकण्यासाठी हा व्याख्यान ऐकण्यासाठी आले होते. जिल्हा न्यायाधीश BL वाघमारे साहेब होते, बसपाचे नेते ॲडव्होकेट धनंजय माने होते, त्याचप्रमाणे आमचे तरुण तडफदार नेते आमचे ढेपे होते, त्याचप्रमाणे संदेश बनसोडे होते, तसंच मीरा होत्या, त्याचप्रमाणे पल्लवी होत्या, ज्योतिताई होत्या, जाधवताई होत्या. नवी मुंबईमध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं काम करणारे ओव्हाळ साहेब होते. अतिशय विविध स्तरामधले लोक या ठिकाणी कार्यक्रमाला आले होते. काल दिवसभर जो रिक्षाच्या माध्यमातून प्रचार प्रसाराचं काम करण्यात आलं ते आमचे कालिदास गायकवाड होते. तशाच पद्धतीनं आम्ही पगारे साहेबांना वयोवृद्ध तरुण पगारे साहेब म्हणत असतो, का तर पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे ते तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचं काम करणारे कार्यकर्ते आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य झालेलं आहे. सगळं सरातील ह्या बौद्ध बांधवाचं, नवी मुंबईच्या बौद्ध उपासक उपासिकांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो.